आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। पाय मुडपला म्हणून परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात उपचारासाठी असलेल्या एका 40 वर्षीय रुग्णाला एका बोटाच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरने इंजेक्शन दिलं। या इंजेक्शन नंतर रुग्णाच्या तोंडाला फेस येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज 6 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत आपला संताप व्यक्त केला आहे। तसंच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील केला आहे। साखळा क्लाट भागातील भारत मोरे हे आपला पाय मुडपला म्हणून जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात 3 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल झाले होते। मोरे यांना डॉक्टरांनी शरीक करून 5 ऑक्टोबर रोजी डाव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर डॉक्टरांनी उपचारांना सुरुवात केली। शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मोरे यांना डॉक्टरांनी औषधी व इंजेक्शन दिलं। मात्र त्यानंतर भारत मोरे यांच्या तोंडाला फेस येऊन त्यांना त्रास सुरू झाला। रुग्ण अत्यवस्थ झाल्यानं गंभीर स्थिती पाहून डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU विभागात पुढील उपचारासाठी त्यांना दाखल केलं। मात्र उपचारानंतर 5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रोश करत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका घेतल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। परभणीत सातत्यानं विज्ञानावर आधारित संशोधित उपक्रम राबवले जात आहेत। परभणीतील विद्यार्थी देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रमात सहभागी होत असून परभणीला श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी उपक्रमशील संस्था लाभली असल्यानं भविष्यात परभणीची ओळख ही शास्त्रज्ञाची भूमी म्हणून निश्चित होईल असा सूर देशभरातून आलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे स्टेम आणि रोबोटिक्स या तंत्रज्ञानावर श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी इथं 6 ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय टेक एक्सरलेट 2023 या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर दिलीप देशमुख पुणे, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पंतू APJM जे शेख सलीम आणि APJM जे शेख दाऊद यांच्यासह कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, पोलीस अधीक्षक रागसुधा R, अनिल नखाते, दीपक पवार, शिक्षणाधिकारी माधव सलगर, राजकुमार भांबरे, विशाल लिचडे, मिलिंद चौधरी, रणजित काकडे, गोविंद नांदापूरकर, संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर, प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉक्टर राजेश देशमुख आदींनी उपस्थिती दर्शवली। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। पद्मावती साडी डेपो, असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातून शूरवीर देशभक्तांना नमन करण्यात येत असून मिट्टी को नमन वीरों को वंदन या उपक्रमामध्ये माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील परभणी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सर्व नगर परिषदा, पंचायतींकडून अमृत कलश एकत्र करण्यात आले। या अमृत कलश यात्रेला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखविला। केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली। गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व मातृभूमीतून झटणारे व त्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा यासाठी अभियान राबवण्यात येते। ही अमृत कलश यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेच्या राजगोपालचारी उद्यानात पोहोचली। त्यानंतर मान्यवर उपस्थितांनी शहीद स्मारकाला अभिवादन केलं। जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका, पंचायती आणि परभणी महापालिकेतील सर्व प्रभागातून जमा केलेली माती एका कलशात एकत्रित करण्यात आली।
या मोहिमेला अमृत कलश दिल्ली इथं पाठवण्यासाठी नेहरू या केंद्राच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. महाराष्ट्र शासनानं नोकर भरती करण्यासाठी कंत्राटी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्रातील युवकांच्या दृष्टीनं त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय घातक असून या निर्णयामुळे फक्त 2-4 वर्षे त्यांना नोकरी मिळेल, त्यानंतर त्यांना पुन्हा बेरोजगार व्हावं लागेल. त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. दत्तक शाळा आणि समूह शाळा या निर्णयावर महाराष्ट्रातील हजारो जिल्हा परिषद आणि स्वराज्य शाळा बंद करून खाजगी पैसेवाले उद्योगपती यांना विकण्याचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असून तो निर्णय देखील तात्काळ रद्द करण्यात यावा. यासह अन्य मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात धरणं आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं शिष्टमंडळानं निवेदन दिलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात दाखल असताना शस्त्रक्रियेपूर्वी दिलेल्या इंजेक्शनमुळे अत्यवस्थ होऊन मोरे या 40 वर्षीय रुग्णाचा 5 ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर किरण नांदेडकर हे समितीचे अध्यक्ष राहतील. तर डॉक्टर विजया मुद्दमवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर जयश्री यादव, डॉक्टर अशोक बन हे तिघजण सदस्य म्हणून समितीत काम पाहणार आहेत. रुग्ण अस्थिव्यंग विभागात दाखल झाल्यापासून त्याच्यावर काय काय उपचार झाले, ते योग्य होते की नाही, या सर्व बाबींची तपासणी ही समिती करणार आहे. या 4 सदस्यीय समितीला 8 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी दिले आहेत. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तसंच जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या सूचनेनुसार 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मनुष्यबळ कमतरता व औषधी तुटवडा संदर्भात सविस्तर माहिती घेऊन याविषयी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, अमोल गायकवाड, अमोल कदम, प्रभू जयस्वाल, गणेश सोळंके, विलास पाटील, प्रल्हाद चव्हाण, अशोक गव्हाणे, बबन कल्याणकर, गोविंद इक्कर आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी तालुक्यातल्या झरी, कुंभकर्ण, टाकळी या कृषी मंडळामध्ये पावसाचा खंड व अचानक झालेला पाऊस अशा हवामान बदलामुळे सोयाबीन पिकांमध्ये अज्ञात रोगांमुळे पिकाचं 80% अधिक नुकसान झालंय. या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद होगे यांनी याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी विशाल देशमुख, अभिजित देशमुख, विलास देशमुख, नंदकुमार देशमुख, शिवाजी देशमुख आदींची उपस्थिती होती. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. परभणी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. याबाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ग्रामीण भागातील अनेक बालक, महिला डेंग्यू आजाराने ग्रसित झाले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करून कोरडा दिवस पाळणं, उपकेंद्रांवर औषधोपचार करणं, डॉक्टरांनी उपकेंद्रावर उपस्थित राहणं आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. रोलिंग ब्लॉकमुळे काही रेल्वे उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. काचीगुडा ते नगरसोल एक्सप्रेस दिनांक 10, 12 आणि 14 ऑक्टोबर रोजी मुदखेड ते परभणी दरम्यान 210 मिनिटं उशिरा धावेल. तर हैदराबाद एक्सप्रेस दिनांक 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून 70 मिनिटांनी उशिरा सुटेल. म्हणजेच तिची नियमित वेळ 4:15 वाजता सुटण्याऐवजी 5:25 मिनिटांनी सुटेल. तर छपरा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचं कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना छपरा जालना विशेष गाडी तात्पुरती गाजीपूर सिटीपर्यंत धावेल. जालना ते छपरा गाडी दिनांक 11, 18 आणि 25 ऑक्टोबर रोजी गाजीपूर सिटीपर्यंत धावेल. तर गाजीपूर सिटी ते छपरा दरम्यान अंशतः ती रद्द करण्यात आली आहे.
छपरा ते जालना विशेष गाडी 13, 20 आणि 27 ऑक्टोबर रोजी छपरा स्थानकावरून सुटण्याऐवजी गाझीपूर सिटी रेल्वे स्थानकावरून सुटेल. छपरा ते गाझीपूर सिटी दरम्यान ती रेल्वे अंशतः रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गोकुळनाथ कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंगळी तालुका जिल्हा परभणी BA BCom BSc साठी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क 97 30 94 79 64 91 56 91 88 96 वर संपर्क साधावा. शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या शाळा खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ तालुक्यातल्या शैक्षणिक संस्था चालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक यांच्या वतीनं सोनपेठच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीनं शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाथरी रोड मार्गे थेट तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चामध्ये परमेश्वर कदम, लक्ष्मणराव गोळेगावकर, लक्ष्मीकांत देशमुख, बबन कुऱ्हे, राजकुमार धबडे, बळीराम काठे आदींनी सहभाग नोंदवला. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. गंगाखेड तालुक्यातल्या भेंडेवाडी आणि डोंगरपिंपळा इथं वीज पडून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचे धनादेश आज सुपूर्द करण्यात आले आहेत. गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. काही दिवसापूर्वीच ओंकार गुगे या 14 वर्षीय बालकाचा आणि कतारे या मायलेकीचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांना हे धनादेश देण्यात आले आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार प्रदीप शेलार, रामराजे फड आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. आमदार मेघना बोर्डीकर यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची परभणीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई इथं मंत्रालयात त्यांची भेट घेतली व त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. पिंगळी येथील गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड इथं संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलंय. यामध्ये इंडियन राऊंड 14 वर्षाखालील मुलांमध्ये चंद्रकांत वानखेडे, स्वराज तेलगड, सिद्धांत सावंत, 17 वर्षाखालील मुले प्रमोद वानखेडे, स्वप्नील भोळे, कार्तिक आवरगड, दुर्गा उगले, प्रियंका जोगदंड, 19 वर्षाखालील मुलामुलींमध्ये सूरज पवार, सचिन गडगिळे, वैष्णवी आव्हाड, पूनम जाधव, तर रिकर्व राऊंडमध्ये प्रणव कुमार कसबे, समर्थ गवंदे, सारंग आव्हाड, राजेश भालेराव आदींनी यश संपादन केले. याबद्दल संस्थाध्यक्ष श्री अंबादासराव गरुड, प्राचार्य सौभाग्यवती SA गरुड यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील याच्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वयंप्रेरणेनं संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिल्यास माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना अर्ज करण्याची गरजच भासणार नाही. तसंच अर्जदारांना माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती तात्काळ देत अर्जाचा निपटारा करावा असं आवाहन तहसीलदार सुरेश घोळे यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज माहिती अधिकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री घोळे बोलत होते. या कार्यक्रमाला विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. जिंतूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिंतूर येथील बामणी प्लॉट भागातील मुस्लिम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांचा आमदार मेघना बोर्डीकर यांनी सत्कार केला आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.